आगामी आषाढी वारी सोहळ्यासंदर्भात पंढरपूरमध्ये दिंडी समाजाची बैठक पार पडली. त्यानंतर समाज माध्यमांमध्ये अनेक बातम्या सुद्धा आल्या. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्यामध्ये पुण्यामध्ये माऊलींचा 2 दिवसाचा मुक्काम होणार की न होणार. नंतर अनेक चर्चा झाल्या. पुण्यातील माऊलींचा 1 दिवसाचा मुक्काम पुढे ढकलून तो वडकी नाका या ठिकाणी सुद्धा घेण्यात येणार अशी सुद्धा माहिती समोर येते. मात्र प्रत्यक्षात काय घडतंय, पुण्यामध्ये 2 दिवसांचा मुक्काम होणार की न होणार हे आपण जाणून घेऊयात. माझ्यासोबत आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र बाब सर, काय सांगाल? अजूनही नागरिकांमध्ये शंका आहेत, माऊली भक्तांमध्ये सुद्धा शंका आहेत की पुण्यामध्ये 2 मुक्काम होणार की एकच मुक्काम होणार. बैठकीमध्ये काय घडलं आणि ही बैठकीमध्ये जी चर्चा झाली ती तो निर्णय अंतिम झालाय का? कशा प्रकारे बैठकीमध्ये मागणी करण्यात आली होती? पुण्यात नक्की किती मुक्काम होणार आहेत? दिंडी समाज प्रतिनिधी आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये 28 मार्च 2026 रोजी या संदर्भात चर्चा झालेली आहे. पुण्यामध्ये जे काही 2 मुक्काम होत असतात ते निश्चितपणे 2ही मुक्काम पुण्यामध्येच होतील, हे आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. चर्चेमधून काहींनी सूचना केलेली होती, त्यामुळे मुक्काम इतरत्र होणार, पुण्यात एकच मुक्काम होणार अशी चर्चा झालेली आहे. आणि म्हणून आम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं की ज्या काही चर्चा होत आहेत ॲक्च्युली त्या ठिकाणी 2ही मुक्काम जे आहेत ते पुण्यामध्येच होणार आहेत. भवानी पेठेच्या बाबतीमध्ये चर्चा झाली. त्या ठिकाणी जी काही जागा आहे ती अपुरी पडत आहे. त्या ठिकाणी भक्तगण जे आहेत त्यांना दर्शनासाठी गैरसोय होत आहे. या बाबतीत काही समाजाकडून, लोकप्रतिनिधींच्याकडून, वारकऱ्यांच्याकडून सूचना आल्यानं त्या ठिकाणी इतर दुसरा कुठला पर्याय उपलब्ध होऊ शकतो का त्याचा विचार करावा. म्हणून त्या ठिकाणी दुसरा पर्याय कुठला उपलब्ध होऊ शकतो याबाबतची चर्चा आम्ही प्रशासनाबरोबर करणार आहोत, लोकप्रतिनिधींच्या बरोबर करणार आहोत, वारकरी यांच्या बरोबर करणार आहोत. समाज आणि संस्थान, वारकरी हे सर्व एकत्रित येऊन या मुक्कामाबाबत 13 एप्रिल 2026 रोजी अंतिम निर्णय घेणार आहोत. 13 एप्रिल रोजी या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. परंतु आता हे स्पष्ट झालंय की पुण्यातील जे 2 मुक्काम असतात ते 2 मुक्कामच राहणार आहेत. याच्यामध्ये कुठलाही बदल करण्यात येणार नाही. परंतु या संदर्भात अनेक पर्याय सुद्धा देवस्थानच्या वतीने पाहिले जातात. परंतु आपण पाहिलं तर यापूर्वी देखील अनेक बदल या वारीच्या पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान केले गेले असल्याचं पाहायला मिळते. यापूर्वी 2010 साली सुद्धा करण्यात आले होते. वारंवार यापूर्वी देखील पुणेकरांनी देवस्थानला सहकार्य केले, दिंडी समाजाला सुद्धा सहकार्य. परंतु यावेळेस सुद्धा तुम्ही पुणेकरांना आव्हान करणार आहात का या सोहळ्यासाठी सहकार्य करण्याचं? निश्चितपणे पुणेकर हे वारीमध्ये खूप मदत करत असतात. सर्व वारकऱ्यांची जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था नीट करण्यामध्ये किंवा ती व्यवस्था सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक पुणेकर हा ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीला मदत करत असतो. आणि त्याचाच विचार करून आम्ही वारकरी हा केंद्रबिंदू मानून, भक्तगण हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी कमीत कमी कशा दूर करता येतील, कमीत कमी अडचणी कशा राहतील अशा प्रकारचा विचार करत आहोत. आणि त्या ठिकाणी तशा प्रकारचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि तशा प्रकारे आपण तो जो काही मुक्काम आहे त्याचं नियोजन करणार आहोत. खरं तर पुणेकर 2 दिवसांच्या या मुक्कामादरम्यान वारकरी संप्रदायाला अनेक सेवा देत असतात. परंतु ज्या ठिकाणी मुक्काम असतो भवानी पेठेमध्ये, त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मागच्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली होती. यापूर्वी देखील गर्दी होताना पाहिजे. वाढतं शहरीकरण आहे, भावना आहेत नागरिकांच्या. गेल्या शेकडो वर्षांची परंपरा आहे की माऊलींची पालखी भवानी पेठेतीलच मंदिरामध्ये मुक्कामी असते. याबाबत यंदा काय निर्णय घेण्यात येतो? मागच्या वर्षाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यावर्षी काही खबरदारी वगैरे घेतली जाणार आहे? आपण जे सांगितलं ते अत्यंत बरोबर आहे की मागच्या वर्षी ज्या काही अडचणी आल्या त्या अडचणी त्या मीटिंगमध्ये सांगण्यात आल्या, त्याच्यावरती चर्चा झाली आणि या चर्चेतून इतर कुठला पर्याय चांगला येऊ शकतो का अशा प्रकारची आपण तपासणी करावी, प्रशासनाबरोबर चर्चा करावी, लोकप्रतिनिधींच्या बरोबर चर्चा करावी, वारकऱ्यांच्या बरोबर चर्चा करावी आणि त्यानंतर समाज आणि देवस्थान हे एकत्रित येऊन याबाबतचा अंतिम निर्णय 13 एप्रिल रोजी घेणार आहे. आपण पाहिलं तर पुण्यामध्ये अन्य जे मैदान आहेत त्याचबरोबर मंदिर आहेत त्या ठिकाणी सुद्धा माऊलींचा हा पालखी सोहळा त्या ठिकाणी विराजमान असे सुद्धा एक पर्याय समोर येत आहेत. यातला कुठला पर्याय तुम्ही निवडणार आहात का किंवा याबाबत काही चर्चा करण्यात आली का?
मी आत्ताच सांगितलं की अनेक पर्याय आमच्या समोर आहेत. या बाबतीत आम्ही प्रशासनाबरोबर चर्चा करणार आहोत, वारकऱ्यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत आणि सर्वजण एकत्रित येऊन या बाबतीचा अंतिम निर्णय 13 एप्रिल रोजी घेणार आहोत. दुसरा एक निर्णय असा घेण्यात येतोय की माऊलींचं ज्यावेळेस पालखी प्रस्थान असतं दरवर्षी 4 वाजता केलं जातं, परंतु यावर्षी 3 वाजता सुद्धा करण्यात येणार अशी सुद्धा माहिती समोर येते. यामध्ये काय तथ्य आहे? आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर मागच्या वर्षी दिवे घाटामध्ये काम सुरू होतं, त्यामुळे माऊलींची पालखी सासवडमध्ये पोहोचल्या रात्रीचे 11 वाजले होते. यावेळेस त्याबाबत काय निर्णय घेण्यात येणार आहे का? परंतु यावर्षी सुद्धा अजूनही काम चालू आहे. अनेक वारकऱ्यांना सुद्धा त्या कामाचा त्रास होऊ शकतो. माऊलींची पालखी पुढे जाण्याला त्यामुळे सुद्धा विलंब होऊ शकतो. याबाबत काही निर्णय घेण्यात येतात? निश्चितपणे समाजानं त्या ठिकाणी प्रस्थानाची वेळ जी दुपारी 4ची असते ती दुपारी 3ची करावी अशी सूचना केलेली होती. त्याप्रमाणे 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता पालखीचं प्रस्थान होणार आहे. आपण सांगितल्याप्रमाणे दिवे घाटामध्ये काम चालू असल्यामुळे गेल्या वर्षी 11 वाजले आणि म्हणूनच त्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या चर्चेतून निश्चितपणे आपल्याला कशाप्रकारे मार्ग काढता येईल, कशाप्रकारे आपली ती वेळ कमी करता येईल याच्याबाबतचा विचारविनिमय आम्ही केलेला आहे आणि त्याप्रमाणे नियोजन देखील आम्ही प्रशासनाबरोबर करत आहोत आणि निश्चितपणे कमीत कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी कशाप्रकारे आपण पोहोचू या प्रकारचा आम्ही उपाययोजना करत आहोत. दिवे घाटामध्ये अजून सुद्धा काम सुरू आहे. मागील वर्षी त्या कामामुळे विलंब झाला होता, त्याबद्दल निश्चितपणे आम्ही प्रशासनाला त्याबाबत सूचना केलेल्या आहेत. NHAIला देखील सूचना केलेली आहे आणि जे काही काम आहे ते एकतर जे काम झालेलं आहे ते व्यवस्थित झालेलं नाही ते व्यवस्थित करावं, जे अपूर्ण आहे ते पूर्ण करावं आणि जे होणारच नाही तर त्या ठिकाणी चांगली व्यवस्था करावी, जेणेकरून पालखीचा जो मार्ग आहे तो मोकळा राहील आणि पालखी लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचेल. दुसरीकडे आपण पाहिलं तर ज्यावेळेस मुक्कामाच्या ठिकाणी पालखी पोहोचते त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती तिथं भाविक जमतात. पालखी ठेवल्यानंतर तिथे समाज आरती होणे गरजेचं असतं, परंतु त्या आरतीच्या दरम्यान मोठ्या अडचणी येतात. मागच्या वेळी सुद्धा त्याचा प्रत्यय आला. नागरिकांना, भाविकांना तुम्ही काय आव्हान करावं ज्याने पुढे या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा अशाच पुढे चालू राहतील, कारण प्रत्येक ठिकाणी याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती गर्दी सुद्धा होणार. या बाबतीत निश्चितपणे आम्ही महसूल असेल, पोलीस प्रशासन असेल यांना वेळोवेळी सूचना देत असतो. समाज आरती झाल्यानंतरच दर्शनाची जी काही व्यवस्था आहे ती सुरू होत असते आणि या दरम्यान कुठल्याही प्रकारे गोंधळ उडू नये त्याप्रमाणेचं नियोजन पोलीस प्रशासनानं, महसूल प्रशासनानं करावं अशा प्रकारचे आम्ही सूचना देखील त्यांना करणार आहोत. नक्कीच आपण पाहिलं तर पुण्यामध्ये माऊलींच्या पालखीचे 2 मुक्काम होणार आहे हे आता स्पष्ट झाले, परंतु याबाबत अंतिम निर्णय हा एकादशीला 13 एप्रिल रोजी घेतला जाणार. त्यामुळे पुण्यामध्ये माऊलींची पालखी ही 2 दिवस मुक्कामी असणार आहे आणि पुणेकरांना माऊलींची सेवा सुद्धा करता येणार आहे हे आता स्पष्ट झाले. सूरज कसबे, NDTV मराठी, आळंदी देवाची, पुणे.